ही साळींद्राची विष्ठा आहे। रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। सह्याद्री म्हटलं की पर्वतरांगा, बायोडायव्हर्सिटीचा मोठा साठा इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि हे घनदाट जंगल, या जंगलामध्ये एवढं काय लपलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवण्यासाठीच आपण हा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आपल्याला साळींदर असतं, जे सायाळ असतं ते नेमकं कसं कुठं राहतं, कशा पद्धतीने त्याला प्रोकोपाईन म्हणतात, तर ते कुठं राहतं, कसं त्याची जीवनशैली असते, म्हणजे कसं त्याचं जीवन असतं आणि ते नेमकं किती अडचणीत राहतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आज आपण सकाळी लवकर ट्रेकला निघालो आहे आणि पहाटे थोडं शतपावली चालायचं असतं म्हणून आपण चालतो, संध्याकाळचं चालतो। तर आम्ही सकाळचं अशा पद्धतीने जंगलात आज तुम्हाला मी दाखवणार आहे, सकाळचं जंगलातलं जीवन आणि कसं जीवन जंगल सकाळ घेऊन येते आणि कशी जंगलाची पहाट असते, प्राण्यांचे हे पक्ष्यांचे आवाज आणि कधी कधी प्राणी पण इकडे तिकडे वावरताना दिसतात। चला बघू, आज आपण पाहायचं आहे जंगलात नेमकं सकाळ होते कशी सह्याद्रीची, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपल्याला त्याचबरोबर सायाळ कुठं राहतं, कसं राहतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। चला, गंमतशीर होणार आहे आज, पाहू चला तर। ज्या रस्त्यानं निघालो आहे हे बघा, तर आपल्याला इथं हे बघा, हे जे साळींदर आहे, या साळींदराची विष्ठा आपल्याला पाहायला मिळते। हे बघा, ही साळींदराची विष्ठा आहे, प्रोक्युपाईन जे आपण म्हणतो किंवा सायाळ म्हणतो त्याची विष्ठा आहे। आणि हीच त्याची वाट आहे आणि याच वाटेनं ते जातं बिळापर्यंत। आणि ते बिळात कुठं जातं, काय करतं हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे। ही विष्ठा आहे, आपल्याला आपण बरोबर मार्गावर आहे त्याच्या, या वाटेनंच ते ये जा करतं आणि आपल्याला जाऊन पुढं अजून पुढचा प्रवास झाल्यानंतर नेमकं ते कुठं कसं जातं बिळात आणि त्याचं बीळ कसं असतं तुम्हाला दाखवणार आहे। चला।
हा बघा, इकडनं एक प्राणी गेलेला दिसतोय आपल्याला, दिसतोय काय? म्हणजे हा दव पडलेला आहे आणि हे सगळं रान अगदी व्यवस्थित उभा आहे आणि इकडनं अशी एक वाट तयार झालेली दिसते. हे बघा, हे असे प्राणी जातात आणि त्याचे आपल्याला माग दिसतात. इकडनं आलेला आहे बघा तो, इकडं त्याची वाट आहे आणि या वाटेनं तो आला आहे आणि इकडं तो प्राणी गेलेला आहे. मोठा प्राणी आहे कारण का मोठी वाट आहे, कदाचित गवा असू शकतोय आणि त्याच्या पाठीमागून आणि त्याचे जे कोण सोबते असतील त्याच्याबरोबरचे ते गेलेले आहेत, त्यामुळे अशी ही वाट झालेली आहे बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय होतं की आपल्याला जंगलात हे असे अवशेष हे दिसतात, वहिवाटी दिसतात प्राण्यांच्या. आणि आपल्याला आज काय पाहायला मिळते पाहू चला. चला तर आपण आता फायनली बिळाच्या जवळ आलेलो आहे आणि हे जे साळींदर जिथं राहतं असं ठिकाण खूप अडचणीचं असतं आणि अशा ठिकाणी आपण आता पोचलो आहे. हे बघा, हे बघा. होय, हे काय, हे बघा, हे त्याची जी पक्क असतात, पंख असतात किंवा काटे असतात त्याचे, ते काटे हे बघा कसे पडलेले आहेत. हे बघा, हे बघा. तर अशा पद्धतीनं त्याचे पाय पण दिसतील, थोडंसं असे उमटलेले दिसतात इथं पाय. आणि अशा पद्धतीनं हे आतमध्ये त्याचं घर आहे. हे बघा, इकडे एक खोली दिसते आणि इकडे एक खोली दिसते बघा. हे बघा, आत बसायला जागा असते. हां, आत बसायला जागा असते. आत खूप लांबपर्यंत असतं, पावसाळ्यात त्याचं पाणी जात नाही आतमध्ये, खोल्या असतात. हे अशा पद्धतीनं हे बघा, हे बघा इथे पण पडलेले आहेत. हे बघा, तर अशा पद्धतीनं हे बघा. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं त्याचे जे काटे असतात त्याला म्हणजे पंख असतात, ते पंख सुरक्षा म्हणून सायाळ वापरतं. हे बघा, म्हणजे वाघ पण कोणीही त्याला खाऊ शकत नाही, अशा पद्धतीची त्याची सुरक्षा असते. आणि अशा पद्धतीनं हे बघा. तर आणि हे त्याचं बीळ आहे आणि ह्या बिळामध्ये ते राहतं. अगदी वर्षानुवर्ष ते एकाच घरात राहतं. त्यानंतर त्याचं सगळं कुटुंब असतं आतमध्ये आणि त्याच्या खोल्या असतात आतमध्ये आणि अशा पद्धतीनं हे राहतं. आणि कदाचित आता हे पाहायचा योगायोग पण येतो, पण त्याला अगदी दुर्मिळ योगायोग आहे तो. त्याला सकाळी पहाटे थांबावं लागतं आणि सकाळी पहाटे जर थांबलं तर मग काय होतं की ते कदाचित पाहायला पण मिळतं. पण बघू आपण ते पुढच्या वेळी ट्रॅप कॅमेरा लावून आपल्याला काय तर तुम्हाला दाखवता येतं काय पाहू. तर अशा पद्धतीनं हे त्याचं बीळ आहे
आणि ह्या बिळामध्ये ते वर्षानुवर्ष राहतं, आपलं कुटुंबासोबत राहतं. आणि असं हे जे साळींदरचं जीवन आहे, सायाळ किंवा त्याला प्रोकोपाईन म्हणतात. तर अशा पद्धतीने हे बायोडायव्हर्सिटीचा एक तो महत्त्वाचा घटक आहे. आणि अशा पद्धतीनं हे सह्याद्रीतलं जंगली जीवन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. व आपण त्याची विष्ठा देखील बघितली. वाटेत त्याची विष्ठा पडलेली होती आणि तो एकाच मार्गानं जातं आणि एकाच मार्गानं ते येतं. त्याचे ठराविक मार्ग ठरलेले असतात आणि त्या विष्ठेच्या मार्गानं आपण आलो आणि आज हे बीळ तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि ते कंदमुळं खातं. अगदी कंदमुळं जी जमिनीत जी काही कंदमुळं असतात ती कंदमुळं त्याचा प्रमुख आहार आहे. आणि अशा पद्धतीचं हे जे जंगली जीवन आहे खूप मजेशीर आहे. आणि अशा पद्धतीनं हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. आणि पुढच्या व्हिडिओत अजून आपण एक नवीन काहीतरी तुम्हाला नवीन जीवनशैली दाखवायचा आपण तुम्हाला प्रयत्न करू. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.